नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 12 जून आहे. 12 जून रोजी आपण दररोज सकाळी 6:30 वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो. मित्रांनो, दररोज 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मित्रांनो, आपण सुरू करतोय आजचे 12 जूनचे महत्त्वाचे घडामोडी. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने किती देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवडले आहे? तर एकूण 5 देशांना निवडलेले आहे. ओके. आजचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच कोणत्या दिवशी संस्कृतीमधील संवादासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला आहे? ठीक आहे. संस्कृतीमधील म्हणजे जे काय संस्कृती असते आपली, तो आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजे सभ्यतेतील संवाद असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा हा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यासाठी सुरू केलाय? तर बघा, जी आपल्या प्रत्येक देशाची संस्कृती असते त्यानुसार संवाद व्हावा, त्यासाठी हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला आणि 2025 हा पहिल्यांदाच साजरा केलाय. 10 जून रोजी साजरा केला जातो आणि 2024 मध्ये हा संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिली होती आणि 2025 हा फर्स्ट टाइम आपण संवादासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून आपण साजरा करतोय. आपण थोडं डिटेल पाहूया. सभ्यतेतील संवाद हा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 10 जून रोजी साजरा केला जाईल. तो 25 मध्ये पहिल्यांदाच साजरा केला जाईल, म्हणजे केला गेला. 2024 मध्ये पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रांनी केली. हा दिवसाचा उद्देश वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आदर आणि संवाद वाढवणे, जेणेकरून जगात शांतता नांदेल. 25 थीम काय? सहअस्तित्व, विविधतेचा उत्साह साजरा करणे आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्रोत्साहन देणे हे 2025 काय मित्र हो थीम आहे. लक्षात ठेवा. संवादासाठी आंतरराष्ट्रीय दिन 10 जून. पुढे दुसरा प्रश्न, यावर्षी राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर तो जब्बार पटेल यांना जाहीर झालेला आहे. पाहूया आपण डिटेल. हा पुरस्कार श्री छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जातो. 26 जून 2025 रोजी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार 1984 पासून देण्यात आला. आता त्याचं 39वे वर्ष आहे. हा पुरस्कार शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जातो आणि त्यांनी थिएटर अकादमीची स्थापना केली. 26 जून 25 रोजी शाहू जयंतीच्या दिवशी प्रदान केला जाणार आहे. त्यांच्या घाशीराम कोतवाल, सामना, जय ते जय, सिंहासन, उंबरठा, एक होता विदूषक, मुक्ता यासारख्या चित्रपटांना मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. म्हणून जब्बार पटेल यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. राजश्री शाहू पुरस्कार मित्र हो शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जातो. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. नेक्स्ट तिसरा प्रश्न, मानक पदोन्नती योजना कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. असा प्रश्न विचारलाय. काय आहे? ऑनररी रँक प्रमोशन स्कीम आहे. मानद पदोन्नती योजना आहे. मानद पदोन्नती योजनेचा मुख्य उद्देश दीर्घ आणि प्रशासनीय सेवेची पावती देणे आहे. निवृत्त होणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अभिमान आणि मनोबल वाढवणे यामागील त्याचा उद्दिष्ट आहे. तर प्रश्न आपल्याला असा विचारलाय, कोणाच्या अंडरखाली सुरू करण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवा, आपल्या देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा यांच्या अधिकाराखाली हा सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न, सरकारच्या करेतर महसुलात मोठी वाढ कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची झालेली आहे? ठीक आहे. ओके. तर SBIने केलेली आहे. ठीक आहे. SBIची स्थापना 1955 झाली. SBIचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? मुंबईमध्ये आहे. सरकारच्या करेतर महसुलात मोठी वाढ करताना देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 24-25च्या आर्थिक वर्षासाठी 8,076.84 कोटीचा लाभांश दिला आहे. SBIचे अध्यक्ष CH शेट्टी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लाभांशाचा धनादेश औपचारिकपणे सुपूर्द केला. मित्रांनो, SBI सरकारच्या करेतर महसुलात सर्वात मोठी वाढ कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची झाली आहे? तर उत्तर आहे, लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. पुढे 2005वा प्रश्न, 2025च्या IIHF महिला आशिया कपमध्ये भारताने कोणते पदक जिंकले? मित्रांनो, लक्षात ठेवा, थोडं आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल. ठीक आहे. अलीकडे भारताने 2025च्या IIHF म्हणजे इंटरनॅशनल, लक्षात ठेवा, हॉकी फेडरेशनद्वारे महिला आशिया कपमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आपल्या भारताने. कुठलं? म्हणजे ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा,
भारताने यामध्ये पदक जिंकण्याची पहिलीच वेळ आहे, ठीक आहे. आणि ही कोणती कॉम्पिटिशन होती? महिलांची होती. महिलांमध्ये आशिया कपमध्ये भारताने ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे आणि फिलिपाईन्सने सुवर्ण पदक तर इराणने रौप्य पदक जिंकले आहे. आणि पहिल्यांदाच आपण ब्रॉन्झ पदक जिंकलोय मित्रांनो 25 मध्ये, आणि 24 मध्ये आपण 4थ्या स्थानावर होतो आणि आता सध्या आपण 3ऱ्या स्थानावर ब्रॉन्झ पदक इंडियाने घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, इराण सिल्वर आहे, गोल्ड फिलिपाईन्स आहे, ठीक आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न, ठीक आहे. 9 जून 25 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन प्रवास बंदी लागू केली आहे. या बंदीमुळे किती देशातील लोकांना अमेरिकेत प्रवेश करता येत नाही? बघा, 9 जून 25 रोजी है ना बंदी घातली आहे, तर 12 देशाच्या लोकांना बंदी घातलेली आहे. कोणते देश बघूया आपण? अफगाणिस्तान आहे, म्यानमार आहे, चाड आहे, कांगो आहे, है ना, इक्वेटोरियल आहे, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन. एकूण 12 देशाच्या पूर्ण प्रवास बंदी केलेली आहे अमेरिका देशाने. लक्षात ठेवा, 12 देश पूर्ण बंदी घातलेली आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 7वा प्रश्न लक्षात ठेवा, धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 25 अंतर्गत कोणते पदक मिळाले आहे? मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील रोहिणी जी ग्रामपंचायत आहे ना मित्रांनो, त्याला सुवर्ण पदक मिळालेले आहेत राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्काराच्या अंतर्गत. पुरस्कार धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीत राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 25 अंतर्गत सुवर्ण पदक मिळाले. प्रदान 19 जून रोजी होणार आहे दिल्लीत उपराष्ट्रपतींच्या हस्ते. कारण ई गव्हर्नन्सच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली. उदाहरणार्थ डिजिटल सेवा, ऑनलाईन अर्ज, पारदर्शक व्यवहार, फायदा, प्रशासकीय सुलभता आणि गावाचा विकास, ठीक आहे. म्हणून धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार सुवर्ण पदक मिळालेले आहे. 8वा प्रश्न, 2025 मध्ये जगातील टॉप 10 स्टार्टअप शहरांच्या यादीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? मित्र हो, लक्षात ठेवा, जगातील टॉप 10 स्टार्टअप शहरांच्या यादीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर मुंबई शहर मित्रांनो 18व्या क्रमांकावर आहे, ठीक आहे. टॉप 3 शहरे सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि लंडन टॉप 3 शहरे आहेत. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू आता जागतिक स्तरावर 10व्या क्रमांकावर पोहोचले आहेत आणि नवी दिल्ली 11व्या आणि आपली मुंबई 18व्या स्थानावर आहे. फर्स्ट शहर सॅन फ्रान्सिस्को, सेकंड न्यूयॉर्क, थर्ड लंडन आणि 10व्या क्रमांक बंगळुरू, 11व्या क्रमांकावरती नवी दिल्ली आणि 18व्या क्रमांकावरती मुंबई शहर आहे. 9वा प्रश्न, 2011-12 मध्ये 27.1% गेलेल्या दशकात भारतातील अत्यंत गरिबीचा दर झपाट्याने कमी होऊन किती टक्के झाला आहे? तर तो मित्र हो 5.3% झालेला आहे. म्हणजे 27% वरून 5.3% पर्यंत गरिबी झाली आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तो कोण म्हटलंय? जागतिक बँकेच्या अहवालानुसार कालावधी देशातील 378 दशलक्ष लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत. यामागची कारणे बदलामागे विविध सरकारी योजना, आर्थिक विकास, सामाजिक सुधारणा यासारखी घटकांचा मोठा वाटा आहे. या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबीत लक्षणीय घट झाली, ज्यामुळे उत्पादन आणि रोजगारात वाढ झाली. वर्ल्ड बँक आहे ना, मुख्यालय वॉशिंग्टन DC, अध्यक्ष अजय बांगा, MD CEO अंशुला कांत आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ इंद्रमित गिल आहेत. एकूण सदस्य देश कुठले मित्रांनो? 189 सदस्य देश आहेत जागतिक बँकेचे, ठीक आहे. आपल्याला सगळं पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम करतोय. पुढे 10वा प्रश्न, फ्रेंच टेनिस स्पर्धा 25 कोणत्या महिलांनी जिंकली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे? तर लक्षात ठेवा, कोका गाफ यांनी जिंकलेली आहे. थोडा इथं चुकून झालं, नवी दिल्ली लक्षात ठेवा, कोका गाफ यांनी जिंकलेली आहे. कोको गाफ लक्षात ठेवायची गोष्ट यांनी जिंकलेली आहे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा महिलांसाठी, ठीक आहे. ओके, हा काही पॉइंट्स आहेत आपण पाहूया. दोहा डायमंड लीग 25 पहिली जुलियन वेवर, दुसरा नीरज चोप्रा आहे, लक्षात ठेवा. चॅम्पियन्स ट्रॉफी 25 भारताने जिंकली आहे. सुपरवेट क्लासिक 25 बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंद जिंकला आहे. अंडर 19 सॅफ फुटबॉल है ना स्पर्धा 25 भारताने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 25 लँडो नॅरिसन जिंकली आहे. लाल लीग 24-25 चे विजेतेपद FC व बर्सिलोना आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.
ठीक आहे, पहिले खेलो इंडिया बीच गेम्स लक्षात ठेवा मणिपूर, दुसरे महाराष्ट्र आणि 18वी भारतीय प्रीमियर लीग RCB जिंकला आहे लक्षात ठेवा. पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 11वा प्रश्न, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही कोणत्या मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केलेली क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे? तर ती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ती योजना आहे. ठीक आहे, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम लक्षात ठेवा. पुढे 12, इंग्लंडमधील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. 13वा प्रश्न, ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यात सिंदूर वन नावाने एक स्मारक उद्यान बांधण्यात येणार आहे? तर ते गुजरात राज्यात बांधण्यात येणार आहेत. गुजरातमध्ये कच्छमध्ये बांधण्यात येणार आहे. 14वा प्रश्न, जागतिक बँकेच्या पॉवर्टी अँड इक्विलिटी ब्रीफ या अहवालातील माहितीनुसार 11, 12, 22, 23 या कालावधीत देशातील किती कोटी नागरिक तीव्र गरिबीतून बाहेर आले आहे? ठीक आहे, प्रश्न काय विचारले मित्रांनो, किती गरीब लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ओके, बाहेर आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर 27 कोटी गरिबीतून बाहेर आलेले आहे असं म्हटलं जातं. 15वा, अलीकडे उपलष्कर प्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आलेली आहे? ठीक आहे, अलीकडे सध्या कोणाकडे देण्यात आलेले विचारले तर लक्षात ठेवा राजीव घई यांच्याकडे देण्यात आलेली आहे. राजीव घई सध्या लष्करी ऑपरेशनचे महासंचालक म्हणजे DGMO म्हणून कार्यरत आहेत. आता ते उपलष्कर प्रमुख म्हणून पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते दोन्ही पदावर कायम राहतील असं म्हटलं जातं. 16वा प्रश्न, कोणते राज्य भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य बनले आहे? बघा मित्रांनो, प्रश्न खूप सुंदर आहे. तर तमिळनाडू राज्य बनलेले आहेत आणि भारताचा नंबर म्हटला तर पहिला नंबर तमिळनाडूचा आहे, दुसरा नंबर कर्नाटकचा आहे, तिसरा नंबर UPचा आहे आणि महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो. सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्यामध्ये पहिला तमिळनाडू, दुसरा कर्नाटक, तिसरा उत्तर प्रदेश, 4था महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 17वा, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवर 7वी आंतरराष्ट्रीय परिषद ICDRI कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. 18वा, ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने कोणत्या मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ग्रीन सोसायटी ऑफ इंडिया अंतर्गत दिल्ली मेट्रोला तो पुरस्कार दिलेला आहे. 19वा, पारंपरिक औषध क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर आयुष निवेश सारथी हे पोर्टल सुरू केले आहे. 20वा प्रश्न, एक पेड माँ के नाम नावाची दुसरी मोहीम 2.0 कोणी सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान यांनी सुरू केलं आहे. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, 25व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण पदकतालिकेत भारताचा कितवा क्रमांक लागतो किंवा क्रमांक किती आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? मित्रांनो, उत्तर काहीही असू दे, उत्तर कमेंट करत जा जेणेकरून आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. ठीक आहे. आणि मित्रांनो, आपण रोजच्या रोज महत्त्वाचे 20 घडामोडी घेत असतो जेणेकरून एकमेव उद्देश आहे की आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी प्रॉपरली भेटावी. ठीक आहे. ओके मित्रांनो, रोजच्या रोज 20 प्रश्न असतात मित्रांनो. जर आपण थोडं कॅल्क्युलेशन जर केलं, रविवारी आपल्या जर पाहायला गेलं, आपण काय करतो, दर रविवारी आपण काय करतो, पूर्ण रिव्हिजन घेतो है ना. 4 रविवार सोडले तर महिन्याचे 26 दिवस असतात, लक्षात ठेवा. 26 दुने बघितलं तर 520 प्रश्न मी महिन्याला देत असतो. याचा फायदा आपण करावा हीच विनंती. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू आणि उद्या आपण याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.